गॅसवर कुकर तापत ठेवला, त्यात एक 3 चमचे तेल टाकायचे. तेल गरम झालं की जिरं, थोडं अर्धा चमचा हिंग फोडणीला घालायचं. थोडं बारीक चिरलेले कांदे 2 फोडणीत त्यात घालायचे तेलात. चांगलं परतत राहायचं, एकसारखं हलवत राहायचं की कांदा करपू नये. कांदा मऊ होईपर्यंत परतत राहायचं. कांदा मऊ अगदी लाल भाजायचा नाही. कांदा मऊ झाला की त्यात 2 टोमॅटो बारीक चिरलेले टाकायचे. टोमॅटो पण हलवत राहायचं, खाली लागू दिलं नसलं पाहिजे कुकरला. कांद्याचा आणि टोमॅटोचा एक लगदा झाला पाहिजे इतकं भाजत राहायचं एकसारखं. नंतर त्यात एक 1.5 चमचा तांदूळाची पिठी घालायची. ती सर्व कांद्याला लागली पाहिजे इतपत परतत राहायचं. तांदळाची पिठी घालण्याचं म्हणजे त्या आमटीला दाटपणा येतो तांदळाच्या पिठीमुळे. 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि गूळ एक थोडा चवीपुरता घालायचा. आणि ते सगळं मिश्रण एकसारखं परतत राहायचं. नंतर त्यात चवीपुरतं मीठ घालायचं. मिठामुळे सगळं मिश्रण मऊ होते. नंतर त्यात सोललेली सोयाबीनची बी एक 3 ते 4 वाट्या घालायचं. मग परतत राहायचं. एकसारखं मिश्रण व्हायला पाहिजे. सगळ्या मिश्रणाला तो कांदा टोमॅटोचा मसाला सगळा लागला पाहिजे इतकं परतत राहायचं. थोडं परतल्यानंतर त्यात 1-2 वाट्या पाणी घालायचं गरम. एकसारखं हलवून घ्यायचं. आपल्याला पाहिजे तितकं त्यात गरम पाणी घालायचं. आपल्याला हवं तेवढं पातळ किंवा दाटसर असं